नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी टेन्शनमध्ये असते. अर्णव येऊन गेल्यानंतर सगळ्याजणी विचारात असतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू, पण मला अर्णव सरांकडे बघून असं वाटलं की त्यांना नक्कीच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं आणि काही दाखवायचं सुद्धा होतं. तू बघितलंस ना, अर्णव सरांचा चेहरा किती सिरियस झाला होता. त्यांच्याकडे बघून वाटत होतं की त्यांना काहीतरी बोलायचं होतं. तुला काय वाटते इशू? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई, खरं सांगू का, माझं आणि राकेशजींचं लग्न व्हावं ही आपल्या बाबांची इच्छा आहे आणि मी आपल्या बाबांची इच्छा पूर्ण करणारच. म्हणूनच त्यांना मी म्हणाले ना की हे लग्न विधिलिखित आहे, ते होणारच. तेव्हा इथे ईश्वरी सगळं बोलत असते, पण तिच्या मनामध्ये सुद्धा ती अर्णवबद्दल विचार करतच असते. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अगं नमू, पण तू इथे येऊन बोललाच कसा अर्णवराजे शिर्के की तो हे विधिलिखित बदलून दाखवेल म्हणून? अगं लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि म्हणूनच मी म्हणते की राकेशजी आणि इशूचं लग्न होणारच. विधिलिखित कुणीही बदलू शकत नाही, अगदी तो अर्णवराजे शिर्केसुद्धा नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, हे लग्न होणारच. दादाची जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच असं आत्या म्हणत असते. तेव्हा ईश्वरीला आठवतं, अर्णव म्हणालेला असतो की हे विधिलिखित बदलेल हा अर्णवराजे शिर्के. आणि आता मी तुला जे काही दाखवणार आहे ना मी सिंदोर, ते बघितल्यानंतर तुला राकेशबरोबर लग्नाचा डिसिजन बदलावाच लागेल. हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं आणि ती म्हणत असते की नक्की अर्णव सरांना काय दाखवायचं असेल, असा प्रश्नही तिला पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने ईश्वरीला फोटो दाखवण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण कसा काय दाखवणार? कारण त्याला आपल्या बहिणीची काळजी असते. इथे आता लग्नाचा फोटो ईश्वरीने बघितल्यानंतर सत्य समोर आलं असतं, पण ते सत्य आहे की नाही ते विचारण्यासाठी ती अंजलीला आली असती, तर मात्र अंजलीची तब्येत बिघडली असती. त्यामुळे इथे अर्णव जरी पण कितीही म्हणाला की सत्य सांगणार, तरीसुद्धा त्याच्या बहिणीचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येतच होता. जेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदोर हे लग्न करू नकोस हे सांगायला आलोय, तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की तुम्हाला तो अधिकार मुळात दिला कोणी? आणि तुम्हाला वाटलंच कसं की तुमच्या सांगण्यामुळे मी हे लग्न नाही करणार म्हणून? असं अजिबात होणार नाही. हे लग्न विधिलिखित आहे आणि ते होणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा येतात आणि अर्णवला विचारतात की अर्णव, काय झालं? सांगितलंस का ईश्वरीला राकेशचं सत्य? नाही, तू सांगितलं असशील तेव्हा तिला धक्का बसला असेल ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा, मी सांगणारच होतो, फोटो तिला दाखवणारच होतो, पण शेवटच्या क्षणी मी माझा निर्णय बदलला. तेव्हा मामा म्हणतात, का? अरे का तू निर्णय बदललास? तिकडे तो राकेश ईश्वरीबरोबर लग्न करेल, तुला तेच हवंय का? अरे तू सांगायला हवंयस ना तिला सत्य. आत्ताच्या क्षणी तू आहेस ना तिचा गुन्हेगार आहेस आणि जोपर्यंत तू ईश्वरीला सत्य सांगत नाही, तोपर्यंत तू तिच्या नजरेतला विलनच आहेस. तिच्या आयुष्यामध्ये सध्या तरी तू विलन आहेस, कळते का तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा कळतंय मला, पण माझ्या बहिणीसाठी मी तिच्या नजरेत विलनसुद्धा बनायला तयार आहे. अरे मी जर ईश्वरीला सगळं सत्य सांगितलं असतं आणि काय खरं काय खोटं करण्यासाठी, शहानिशा करण्यासाठी ती घरी आली असती आणि जर ताईला काही विचारलं असतं, तुला माहिती आहे मामा, ताईला जर कळलं असतं ना राकेशचं सत्य, तर ताई कोलॅप्स झाली असती. डॉक्टर काय म्हणालेत तू बघितलंस ना? डॉक्टर म्हणाले की ती प्रेग्नंट आहे, पण तिची अवस्था खूपच जास्त नाजूक आहे. तिला धक्का बसेल असं जर तिला काही कळलं तर तिच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. ताईची तब्येत बिघडू शकते मामा, आणि मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तेव्हा इथे मामा, काहीही झालं तरी ताईला प्रोटेक्ट करायलाच हवं. मामा म्हणतात, ठीक आहे, आपण अंजलीला प्रोटेक्ट करूया, पण ईश्वरीचं काय? ईश्वरीचं त्या नराधमाबरोबर लग्न झालं पाहिजे असं वाटतं का तुला? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मामा, काहीतरी करू, दोघींना पण वाचवू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नमूने तयार केलेली ऑर्डर त्या मुलाला दिलेली असते. इथे ईश्वरी आता बाप्पाच्या इथे व्यवस्थित सगळी तयारी करत असते. पण तिला आता अर्णव जे काही बोललेला असतो तेच आठवत असतं. अर्णव म्हणालेला असतो की आता मी दाखवणार आहे ना तुला मी सिंदोर, ते बघितल्यानंतर राकेशबरोबर लग्नाचा डिसिजन तुला बदलावाच लागणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता तोच तोच विचार करत असते. नम्रता म्हणत असते की आपण थोड्या ऑर्डर घेतल्या, पण वेळेत पूर्ण करून दिल्यासुद्धा, नाही का? तेव्हा इथे राकेश घाईघाईने येतो.
बाप्पाच्या तिथे आता मिठाई ठेवतो आणि म्हणत असतो की घरामध्ये बाप्पा विराजमान झालेसुद्धा आणि मला मात्र यायला उशीर झाला. खरंच सॉरी. महत्त्वाच्या कामामध्ये अडकलो होतो म्हणून मला वेळेत येता आलं नाही. तेव्हा इथे आता सगळेजण सिरियस असतात. सगळ्यांचे चेहरे सिरियस झालेले असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो, "काय झालं? तुम्ही सगळे एवढे सिरियस का? सगळं काही ठीक आहे ना? सांगा मला, खरं खरं सांगा. मी होणारा जावई आहे या घरचा. माझ्यापासून कशाला लपवताय? काका ठीक आहेत ना? काकांना काही झालं तर नाही? डॉक्टर काय म्हणाले?" तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, "अहो सगळं काही ठीक आहे. तो अर्णव राजेश शिर्के इथे आला होता आणि तो इशूला धमकी देऊन गेलाय. म्हणालाय की त्या राकेशजींबरोबर लग्न करू नकोस म्हणून. विधिलिखित बदलायला निघालाय तो अर्णव राजेश शिर्के." तेव्हा इथे राकेश म्हणतो, "काय? तो अर्णव इथे आला होता आणि त्याने असं सांगितलं की राकेशबरोबर लग्न करू नकोस? अरे पण त्याचा या लग्नाशी काय संबंध? आपल्या दोघांच्या लग्नाला मोठ्यांचा आशीर्वाद मिळालाय ना, मग हा का आपलं लग्न थांबवतोय? अजून काही म्हणाला का तो अर्णवराजे शिर्के?" तेव्हा इथे नमू म्हणते, "नाही, अजून काही म्हणाले नाही आहेत." तेव्हा इथे राकेश म्हणतो, "नाही नाही, बास झालं आता. ह्याचं ना अति झालंय. हा अर्णवराजे शिर्के डोक्यात गेलाय अगदी माझ्या. असं वाटतंय की त्याची कॉलर पकडावी, रस्त्यावरती चव्हाट्यावरती उभं करावं आणि जाब विचारावा त्याला, असं वाटतंय मला. नाही नाही, बास झालं. आता जर हे सगळं थांबवायचं असेल ना ईश्वरीजी, तर आपण एक काम करूया. आपण लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे." तेव्हा नमू म्हणते, "काय? लवकरात लवकर लग्न?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "मग काय? अहो नमूजी, लग्न केलं तरच तो अर्णव गप्प बसेल ना. आणि तशी काकांची काय इच्छा होती, लवकरात लवकर आपलं लग्न व्हावं. म्हणून तर त्यांनी घाईघाईने लवकरातले लवकर मुहूर्त काढले होते ना. त्यातला एक मुहूर्त पकडूया आणि त्याच मुहूर्तावरती लग्न करून आपण मोकळे होऊया ईश्वरीजी. तोपर्यंत हा अर्णव काही गप्प बसणार नाही." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "नाही, नाही राकेशजी, मला हे लग्न करता येणार नाही आहे." तेव्हा राकेश म्हणतो, "का? पण हे लग्न तर तुमच्या बाबांनी ठरवलं आहे ना." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, म्हणून तर ह्या लग्नाला माझ्या बाबांचा आशीर्वाद हवा आहे. तोपर्यंत हे लग्न मी नाही करणार." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, की "मामा, आपल्याला असं काहीतरी करावं लागणार आहे ना, की तो राकेश आहे ना, तो स्वतः ईश्वरीच्या नजरेत आला पाहिजे. म्हणजे त्या राकेशचे वाईट गुण ईश्वरीला दिसले पाहिजे आणि ती स्वतःहूनच त्याच्यापासून लांब झाली पाहिजे. असं आपल्याला काहीतरी करायला हवं. सगळ्यात आधी तर एम-केला सांगितलंय, त्याला असं अडकवायचं आहे ना, की तो या प्रकरणामध्ये असा अडकला पाहिजे, की लवकरात लवकर बाहेर नाही आला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला ताईला पण प्रोटेक्ट करायचं आहे आणि ईश्वरीला सुद्धा." तेव्हा इथे मामा म्हणतात, "अरे पण त्या एम-केशी बोललायस ना तू?" तेव्हा इथे अर्णवला आठवत असतं, ज्या वेळेला पाटीलचा फोन आलेला असतो, तेव्हा पाटीलने एम-केचा नंबर दिलेला असतो. तेव्हा अर्णव एम-केला फोन करतो. तेव्हा एम-के फोन उचलल्यानंतर तो म्हणतो, की "कोण बोलतंय?" अर्णव म्हणतो, की "अर्णव राजे शिर्के बोलतोय. तुला राकेशने ज्या कामासाठी पैसे दिलेत ना, त्याच्यासाठी काम तू नाही करायचं. आत्तापासून तू माझ्यासाठी काम करायचं. मी तुला त्याच्यापेक्षा डब्बल पैसे देईन." तेव्हा इथे एम-के म्हणतो, "ठीक आहे साहेब. अहो मला काय, माझ्या धंद्यामध्ये जो मला जास्त पैसे देईल, मी त्याच्यासाठी काम करेन. पण साहेब, तुम्ही मला कधी पैसे देताय?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हे काय, फोन ठेव, लगेच पैसे ट्रान्सफर होतील. पण काम माझ्यासाठीच झालं पाहिजे." एम-के म्हणतो, "अजिबात काळजी करू नका. काम होईलच म्हणून समजा." तेव्हा मामा म्हणतात, "तो एम-के व्यवस्थित काम करेल ना?" तेव्हा अर्णव म्हणतो, "नक्की करेल. पाटीलसुद्धा आहे ना त्याच्याबरोबर. या संपूर्ण प्रकरणामध्ये राकेशला असं फसवायचं ना, की ईश्वरीच्या समोर त्याचा खरा चेहरा आला पाहिजे. ह्या आता वाईटपणाला त्याने सुरुवात केली आहे ना मामा. त्याने या घरामध्ये राहून, इथे राहूनच या युद्धाला सुरुवात केली. आता हे युद्ध आपण दोघेजण मिळून संपवायचं. त्याने मला खूपच जास्त लाईटली घेतलं ना. आता मी दाखवेन हा अर्णव राजे शिर्के काय करू शकतो ते. तो आता त्याने आत्तापर्यंत एक बिझनेसमॅन बघितला, एक पॉवरफुल माणूस बघितला. पण आता त्या एका क्रिमिनलला संपवण्यासाठी मी सुद्धा आता कशा पद्धतीने काम करणार आहे ना, ते तो नक्कीच बघेल. आणि हे करत असताना आपल्याला ईश्वरी आणि ताई दोघींची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नमू म्हणत असते, की "माझं आणि राकेशजींचं लग्न व्हावं अशी बाबांची इच्छा होती. त्यांनीच हे लग्न ठरवलं होतं ना. मग काहीही झालं तरीसुद्धा बाबा माझ्या लग्नामध्ये हवेत कन्यादान करायला." तेव्हा इथे राकेश म्हणतो, "अरे पण ते कोमातून कधी बाहेर येणार आहेत काय माहिती."
तेव्हा तो चिडूनच बोलतो. ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा राकेशजी म्हणत असतो, "नाही म्हणजे कसं आहे ना ईश्वरीजी, आता काका कोमातून कधी बाहेर येतील काय माहिती. डॉक्टर काय म्हणाले, 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, कितीतरी वर्ष लागतील. त्यामुळे आता काका कधी कोमातून बाहेर येतील काय माहिती. तेव्हा आपण जर लग्न केलं तर काकांनासुद्धा चांगलंच वाटेल, की आपण त्यांच्या डिसिजनचा रिस्पेक्ट केला म्हणून त्यांना आनंदच होईल. त्यांना वाईट वाटणार नाही. म्हणून आपण दोघेजणं लग्न करूया ना, त्यांची इच्छा पूर्ण करूया." तेव्हा ईश्वरी म्हणते, "राकेशजी, माझा निर्णय झाला आहे. बाबा शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्या या निर्णयाचा आदरच कराल असं मला वाटतं." तेव्हा राकेश म्हणतो, "हो, हो, अगदीच मी तुमच्या निर्णयाचा आदरच करेन." पण इथे आता मनातल्या मनात तर खूपच जास्त राकेशला राग आलेला असतो. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, "पण राकेशजी जे काही बोलतायत ते सगळंच काही चुकीचं नाही आहे ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "आत्या, बाबा माझ्या लग्नामध्ये असल्याशिवाय मी लग्न करणार नाही. कन्यादान करायला ते हवेतच." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "गणूबाप्पा, माझे बाबा लवकरात लवकर शुद्धीवरती येऊ दे." तेव्हा राकेश म्हणत असतो, "काय तुझे बाबा, ते कधी आता तो म्हातारा कोमातून बाहेर येतोय काय माहिती. त्याच्या आधीच हे लग्न होतंय की नाही बघच तू. 8 दिवसाच्या आत या लग्नासाठी तुला नाही ना तयार केलं, तर बघ. तुझ्या ह्या निर्णयाचा मी आदरच करेन. असं कसं वाटलं तुला?" असं इकडे आता राकेश म्हणत असतो. तेव्हा मामा म्हणतात, की "अर्णव, अरे तो एम.के. आणि पाटील दोघांनी काम केलं असेल ना?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मामा, पाटील नक्की 100% काम करणार. तू नको काळजी करू. या प्रकरणामध्ये राकेश अडकल्याशिवाय काहीही आता होणार नाही." तेव्हा इथे ईश्वरीचं काय? तेव्हा आता तिला सत्य सांगण्यासाठी अजून काहीतरी आपल्याला विचार केला पाहिजे आणि अंजलीताईच्या आजूबाजूला आपल्याला आता संरक्षण कवच लावायला हवं. म्हणजे ताईला तो काहीही करू शकणार नाही असं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. त्यानंतर इथे पाटीलचा फोन आलेला असतो. पाटील म्हणतो, की "अर्णव साहेब, आता आपल्याला लवकरात लवकर पावले उचलायला लागतील. सगळी तयारी झालेली आहे. पण आता तयारी तर झाली, पण त्या माणसावरती घाव आपल्याला लवकरात लवकर टाकायला हवा. त्यासाठी आपल्याला पावले उचलणं गरजेचं आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, की "चला, आता त्या राखेचे 12 वाजलेच म्हणून समजा." तेव्हा इथे मामी म्हणत असते, "बापरे! इथे आपण आता उकळ ठेवली आणि सरळ आपण बाहेर गेलो. मोदकांचं काय झाले काय माहिती." तेव्हा अंजली म्हणते, "नाही तर काय, मोदक इथे स्टीम करायला ठेवले आणि अंजलीताई आराम करायला गेल्या आणि आपण पण एकदम रिलॅक्स झालो ना. काय झालं मोदकांचं?" तेव्हा प्रेक्षकांनो, मोदक पूर्णपणे आता फुटलेले असतात. कारण ते जास्त इथे आता कूक झालेले असतात. सगळे फुटल्यानंतर मामी म्हणते, "अरे देवा! हे काय? सगळे मोदकच खराब झाले." तेव्हा लावण्य म्हणते, "काय? मोदक खराब झाले, आता काय करायचं?" तेव्हा मामी म्हणते, "अगं हळू बोल ना, जोरात कशाला बोलतेस? सगळ्यांना कळेल ना. हे बघ, हे मोदक आहेत ना, फुटलेत सगळे. त्याच्यामुळे हे मोदक आपण आता प्रसादासाठी, इथे नैवेद्यासाठी ठेवू शकत नाही. आपल्याकडे आता एकच पर्याय आहे. आपण एक काम करूया, आपण बाहेरून मोदक ऑर्डर करूया. काय वाटतं तुला?" तेव्हा लावण्य म्हणते, "अरे पण आता इतक्या कमी वेळेत कोण ऑर्डर देईल?" तेव्हा इकडे मामी म्हणते, "हे बघ, सगळीकडे आता बाप्पा आलेत ना, त्याच्यामुळे आपल्याला कुठे ना कुठेतरी घरगुती मोदक छान मिळतील. तू ऑर्डर तर कर ना, मग ते मोदक आल्यानंतर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया." तेव्हा लावण्या म्हणते, "ओके मामी, तुम्ही नका काळजी करू. अहो मी तुमची पार्टनर आहे ना, क्राईम पार्टनर. मी आता कुठून तरी छान जागेवरून इथून आता मोदक ऑर्डर करते आणि मग आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया. चालेल ना?" तेव्हा इथे लावण्या ऑर्डर करत असते. एका ठिकाणी ती फोन करते आणि म्हणते, "हे बघा, आम्हाला आत्ताच्या आत्ता 20 मिनिटांमध्ये 50 मोदक हवे आहेत. तुम्ही 50 मोदकांची ऑर्डर लवकरात लवकर बांद्रा वेस्टला पाठवून द्या. मी तुम्हाला ॲड्रेससुद्धा पाठवते. लवकर करा, घाई करा." तेव्हा इकडे आता त्या मालकीण म्हणतात, "अहो मॅडम, तुम्हाला आम्ही पाठवली असती ऑर्डर, पण आता माल सगळा संपला आहे आणि आता आमच्याकडे मोदक तयार नाही आहेत. तेव्हा माफ करा, पण मी आता तुम्हाला ऑर्डर नाही देऊ शकणार." तेव्हा लावण्या म्हणते, "अहो असं काय करताय? तुमचं नाव किती मी ऐकलं आहे. तुमच्यावरती लोकांचा इतका विश्वास आहे, म्हणून तर मी तुम्हाला फोन केला ना. प्लीज नाही म्हणू नका. 50 तर मोदक हवेत. प्लीज पाठवून द्या ना. हे बघा प्रसादासाठी हवेत हो." तेव्हा इथे मॅडम म्हणतात, की "बरं ठीक आहे, तुम्हाला जर प्रसादासाठी मोदक हवे असतील, तर मी कुठून तरी अरेंज होत आहेत का ते बघते आणि मी तुमच्या इथे पाठवून देते." लावण्या म्हणते, "प्लीज पाठवून द्या आणि तुम्ही बंगल्याच्या मागच्या बाजूने या हां प्लीज, आणि हवे तेवढे पैसे मी देईन. पैशांची काळजी करू नका, डबल पैसे घ्या. पण मोदक मात्र घरचे छान पाठवा."
तेव्हा इथे मॅडम म्हणतात, "ठीक आहे, तुम्हाला 20 मिनिटांमध्ये मोदक मिळून जातील." तेव्हा लावण्या म्हणते, "मामी, मोदक येतायत आता." तेव्हा मामी म्हणते, "या मोदकांची आपल्याला विल्हेवाट लावली पाहिजे." तेव्हा इथे आता ईश्वरी नमूला म्हणत असते, "ताई, एक काम कर, आता अजून एक ऑर्डर बघ आणि लॉग आउट करून टाक." तेव्हा इथे नमू म्हणते, "ठीक आहे." त्यानंतरला जयू आत्या येते आणि म्हणत असते, "इशू, एक बोलू का तुझ्याबरोबर? मगाशी राकेशजी लग्नाबद्दल जे काही बोलत होते, ते सगळं चुकीचं होतं असं नाही वाटत मला. मी खरंच सांगते. म्हणजे बरोबरच आहे ना. दादा कधी शुद्धीवरती येईल काय माहिती आणि त्याचीच इच्छा आहे ना की तुमचं लग्न व्हावं." तेव्हा नमू म्हणते, "अगं आत्या, ते सगळं खरं असलं तरीसुद्धा बाबा हॉस्पिटलमध्ये असताना लग्न कसं काय होईल सांग बरं तू? बाबा तर हवेत ना आशीर्वाद द्यायला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा हॉस्पिटलमध्ये असताना लग्न करणं मला पण चुकीचंच वाटतं. आणि लग्न केलं तर एवढे पैसे कुठून आणणार? बाबांच्या हॉस्पिटलला किती खर्च होतोय, कळतंय ना तुला?" तेव्हा इथे जयू म्हणत असते, "बरं ठीक आहे, मी सुप्रियाजवळ बोलून घेते." तेव्हा इथे अजून एक ऑर्डर मिळालेली असते आणि ती म्हणजे लावण्याने दिलेली ऑर्डर ईश्वरीकडे फिरलेली असते. त्या मॅडम म्हणतात, "हे बघा, 50 मोदक हवेत, ते सुद्धा 20 मिनिटांमध्ये. प्लीज तुम्ही द्याल का?" तेव्हा नमू म्हणते, "पण इतक्या कमी वेळेत 50 मोदक कसे काय तयार होतील? वेळ लागतो तुम्हाला तर माहिती आहे ना." तेव्हा त्या मॅडम म्हणतात, "हे बघा, अहो तुमचं नाव ऐकले, रेटिंग बघितले, की तुम्ही लवकरात लवकर इथे आता ऑर्डर देत असता, फास्ट डिलिव्हरी करत असता, म्हणून तर तुम्हाला फोन केलाय ना, प्रसादासाठी हवेत." तेव्हा नमू म्हणत असते, "नाही जमणार." तेव्हा इशू म्हणते, "ताई, अगं मोदक लवकरात लवकर हवेत म्हणजे कुणाला तरी प्रसादासाठी, नैवेद्यासाठीच हवी असतील ना. आपण एक काम करूया, आपण करूया. मी सगळी तयारी करते. तू त्यांना सांग 20 मिनिटांमध्ये मोदक तयार होतील म्हणून सांगतो." तेव्हा इथे नमू म्हणते, "बरं ठीक आहे, तुम्ही ॲड्रेस पाठवा, मी तुमच्याकडे मोदक पाठवून देईन." त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश भयानक चिडलेला असतो. तो बाहेर येतो आणि त्याला इतका राग आलेला असतो. तो म्हणतो, "काय? लग्न करणार नाही असं म्हणाली माझी इंदोरी जिलेबी. तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी मी काय काय नाही केलंय आणि आता ती म्हणते की बाबा शुद्धीवरती आल्याशिवाय लग्न करणार नाही. आता म्हातारा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कोमात बसलाय, तर आता ही माझी इंदुरी जिलेबी काय आता संन्यास घेऊन हिमालयात जाते की काय? लग्न करायला नको? नाही, नाही. आता मला थांबून जमणार नाही. आत्तापर्यंत एवढे पेशन्स मी ठेवले होते, ते काय लग्नासाठी नकार म्हणून ठेवले होते. आता मी अजिबात पेशन्स ठेवणार नाही. 8 दिवसाच्या आत इंदोरी जिलेबी तुला माझ्याशी लग्न करावं लागतंय की नाही बघच तू." तेव्हा इथे आता एम-केला राकेशने फोन केलेला असतो. राकेश म्हणतो, "आदित्य, अर्णव राज्य शिर्केचा बंदोबस्त करतो आणि नंतर इंदोरी जिलेबी तुझ्याकडे बघतो." तेव्हा प्रेक्षकांनो एम-के फोन उचलतो. तेव्हा राकेश म्हणतो, "काय रे ये, आता फोन उचललास का? तुला फोन उचलायला काय झालं होतं कालपासून? काम झालं की नाही माझं?" तेव्हा एम-के म्हणत असतो, "राकेश शेठ, अहो असं काय करताय? ह्या कामामध्ये रिस्क आहे खूप आणि वेळसुद्धा लागणार आहे. सध्या तरी काम झालेलं नाही आहे. पण मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो. त्या ॲड्रेसवरती लवकरात लवकर पोचा. कामामध्ये खूपच जास्त गोंधळ झालेला आहे." तेव्हा इथे आता ॲड्रेस पाठवलेला असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, की "माझं काम तर होऊ दे, मग बघतो ह्या एम-केकडे." असं आता राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे ॲड्रेस पाठवल्यानंतर राकेश तो ॲड्रेस वाचून आता टेन्शनमध्ये चाललेला असतो, की नक्की आता चाललंय तरी काय? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नमू म्हणत असते पुढील भागामध्ये, की "इशू, बरं झालं आपण ऑर्डर दिली. अगं तुला माहिती आहे का, प्रसादासाठीच मोदक हवे होते आणि ऑर्डरसुद्धा वेळेवरती पोचली." तेव्हा इशू म्हणते, "हो ना, बरं झालं ना आपण ही ऑर्डर पूर्ण केली. कुणाला तरी गणू बाप्पाला दाखवायला प्रसादासाठी मोदक हवे होते आणि आपण ते वेळेत पूर्ण करून दिले. बाप्पा, तुझ्या सेवेमध्ये ना कुणाकडूनही काही कमी राहायला नको, एवढीच इच्छा आहे. त्या लोकांना मोदक खाल्ल्यानंतर अगदी घरचे मोदक खाल्ल्यासारखं वाटायला हवं." तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव तो मोदक जेव्हा खातो ना, प्रसादाचा मोदक, तेव्हा अर्णव म्हणतो, की "या मोदकाची चव मी सिंदूरच्या हातची चव आहे." तेव्हा त्याने अगदी व्यवस्थित ईश्वरीच्या हातची चव ही ओळखलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो खरं तर विधिलिखित अर्णव आणि ईश्वरीचं लग्न आहे आणि ते लवकरच होणार. तर इथे राकेश येतो आणि म्हणतो, "काय रे एम-के, काय झालं? काम का नाही होणार असं म्हणालास तू? पैसे घेतलेस ना माझ्याकडून?" तेव्हा इथे एम-के म्हणत असतो, की "राकेश शेठ, अहो या कामामध्ये ना खूपच मोठी रिस्क आहे
आपल्याच्याने काही नाही होणार, याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांना आता इन्व्हॉल्व करून घ्यावं लागणार आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मोठी लोकं म्हणजे कोण? तेव्हा एम.के म्हणतो, हे काय सगळ्यांचा बाप माणूस आलाय ना इथे. तेव्हा इथे आता बाप माणूस म्हणून तिथे कोण आलेलं असतं, तर तो असतो अर्णव. अर्णवला बघितल्यानंतर राकेश टेन्शनमध्येच येतो.